नाशिकमधल्या तपोवनातील झाडं तोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाच्या माध्यमातून घेतला जातोय आणि हे झाडं तोडू नये यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक संस्था असेल, नाशिकमधले काही पर्यावरण प्रेमी असेल, अभिनेते असतील, राजकीय पक्ष असेल यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे आणि त्यानंतर आता शाळकरी विद्यार्थी देखील तपोवनामध्ये या ठिकाणी आता जमा होऊन हे झाडं वाचवण्यासाठी या आंदोलनाला, या ठिकाणी या चळवळीला पाठिंबा देताना पाहायला मिळत आहे। तपोवन वाचवा, नाशिक वाचवा असे पोस्टर या ठिकाणी हातामध्ये घेऊन हे शाळकरी विद्यार्थी तपोवनामध्ये आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। हिरवी हिरवी गार गार झाडे लावू चार चार अशा पद्धतीचे पोस्टर या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर हे लहानगे शाळकरी विद्यार्थी तपोवनामध्ये दाखल झालेले आहे आणि आगामी काळामध्ये या ठिकाणी जे झाडं तोडली जाणार आहे ते झाडं तोडू नका अशा भावना घेऊन हे विद्यार्थी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आपण जर बघितलं तर त्यांचे पालक असेल किंवा शाळेतील काही शिक्षक असेल ते देखील त्यांच्या सोबत आहे। आपण या ठिकाणी बघतोय या विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी मजकूर लिहिलेले पोस्टर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत या शाळेच्या शिक्षक देखील आहेत, आपण त्यांच्याशी बोला। मॅडम, आज आपण या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचताय, शाळकरी विद्यार्थी देखील या ठिकाणी दाखल झालाय, त्यांच्या भावना व्यक्त करताय, काय सांगा? मैं यहाँ पे हूँ लर्नर्स पैराडाइज प्री स्कूल के तरफ से, मैं प्रिंसिपल हूँ और मुझे लगता है कि जो कभी बोल नहीं सकते तो आज हम उनके लिए आवाज़ उठाने आए हैं। जो खड़े हैं हमारे लिए तो आज हम उनके लिए खड़े हैं आके लिए। तो मुझे लगता है शायद इन छोटे मासूम बच्चों को देख के गवर्नमेंट का दिल या जिन्होंने डिसीजन लिया है झाड़ तोड़ने का वो शायद नहीं हो जाए और हमारे झाड़ बच जाए, हमारा तपोवन बच जाए। नक्कीच आपण बघतोय खरं तर या शाळकरी विद्यार्थ्यांकडे बघून तरी किमान प्रशासनाला कुठेतरी हा झाडा तोडण्याचा निर्णय जो आहे तो मागे घ्यावा लागेल या हेतूनं हे विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळत आहे। खरं तर 1800 झाडं ही तोडली जाणार आहे आणि त्या झाडांचं अनेक ठिकाणी पुनर्रोपण देखील करण्याचा निर्णय प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी घेतला जातो आहे आणि एकूण जर पाहिलं तर हे झाडांचं एकही फांदी तोडू नये अशी ठाम भूमिका पर्यावरण प्रेमींसह इतर नाशिकमधल्या सामाजिक संस्था असेल त्यासोबत राजकीय पक्षांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता आगामी काळामध्ये प्रशासन नेमकं काय निर्णय घेतं हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्यातच नाशिकमधल्या तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी दिवसागणिक ही चळवळ आहे किंवा जे आंदोलन आहे ते आपल्याला वाढताना एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारगेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।